इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा जगातील परमरत्नांना त्रिबार अभिवादन करतो। आज वर्षावासातील महान पावन पवित्र धम्मपर्वामध्ये आपल्या दैनंदिनीमध्ये आपण जे काही बौद्ध धम्मातील 7 बोधांग आहेत ते भोजांग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। आज त्या सप्तबोधांगामधील चौथं बोधांग अर्थात पिती म्हणजेच प्रीती बोधांग आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रीती बोधांग कशा पद्धतीनं माणसाच्या मनामध्ये जागृत होते, ही एक मनाची अवस्था आहे आणि ती अवस्था साधनेमध्ये तपणाऱ्या लोकांना, विपස්සना करणाऱ्या लोकांना, ध्यान करणाऱ्या लोकांना प्राप्त होत असते। मनाची अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये अजिबात हिंसा राहत नाही, मनाची अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये आता अहिंसा वास्तव्य करत आहे आणि ज्या अवस्थेमध्ये माणसाचं मन पुन्हा पुन्हा आता वापस जात नाही, अशा स्वरूपातली जी मनाची अवस्था आहे, एकाग्र चित्ताची अवस्था आहे, तिला प्रीती सुखाची अवस्था असं म्हटलेलं आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की हे 7 बोधांग समजून घेऊन जो व्यक्ती त्या 7 बोधांगाची भावना करतो तेव्हा त्याला खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये लाभ होत असतो। 7 बोधांगाची भावना करणारा व्यक्ती हा याही जगी सुखी होतो आणि तो परलोकात सुद्धा सुखी आनंदाने राहतो। 7 बोधांगामधील ही जी पिती नावाची बोधांग अवस्था आहे ती अतिशय महत्त्वाची मानल्या जाते। सप्तबोधांगातील पहिली अवस्था आपण पाहिलेली आहे स्मृती बोधांग अवस्था, दुसरी धम्मविचय, तिसरी वीर्य आणि चौथी प्रीती। म्हणजे आता किती मनाच्या अवस्था आपण पाहिल्यात? जवळजवळ 3 मनाच्या अवस्था पाहिल्यात, चौथी आता आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। या साऱ्या मनाच्या अवस्थेमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची आहे तिला म्हटलेलं आहे स्मृती। आता ज्याच्या चित्तामध्ये स्मृती जागृत झालेली आहे, ज्याला साधनेच्या स्वरूपामध्ये योग्य पद्धतीचे सद्धम्म समजलेले आहेत, धम्म समजलेले आहेत, चित्ताला एकाग्र करण्याच्या ज्या अवस्था आहेत त्या समजलेल्या आहेत आणि साधना सुरू आहे। साधना संपलेली नाही, विपස්සना संपलेली नाही आहे, ध्यान संपलेलं नाही आहे। आता ती साधना टिकवण्यासाठी, ती मनाची अवस्था टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। वीर्य, स्मृतिवान चित्तामध्ये जे काही चित्ताला एकाग्र करणारे धम्म आहेत ते धम्माची भावना सुरू आहे, ते धम्माचं चिंतन सुरू आहे आणि तेही वीर्यतापूर्वक सुरू आहे, म्हणजे प्रयत्न करणं सुरू आहे। मग या 3 संबोधाच्या आधारावरती मनाच्या एका कुशल चित्ताच्या अवस्थेला जे काही बळ मिळालेलं आहे, स्थायी स्वरूपाचं जे चित्त तुमचं आमचं झालेलं आहे त्या चित्ताला म्हटलेलं आहे प्रीतीयुक्त सुखाची चित्त अवस्था। प्रीती युक्त सुखाची चित्त अवस्था।
आता प्रीती म्हणजे काय, तर सुख आहे, है ना. सुख तथागत सम्यक संबुद्धांनी सुख दोन प्रकारचं सांगितलेलं आहे. एक म्हणजे क्षणिक सुख आणि एक म्हणजे कायमस्वरूपी टिकणारं सुख. म्हणजे ते सुख प्राप्त केल्यानंतर मनुष्य पुन्हा रिटर्न येत नाही. आणि या क्षणिक सुखामध्ये याचा असा भरोसा नाही की किती सेकंद राहील, किती मिनिट राहील, तास आणि दिवस ते राहूच शकत नाही. क्षणिक सुख. आता या क्षणिक सुखाच्या माध्यमातून आता हा साधनेचा सराव आहे. साधनेला बसलेल्या माणसाच्या चित्तामध्ये ज्या पद्धतीनं एक प्रीती उत्पन्न होऊ लागलेली आहे, आनंद त्याच्या चित्ताला होऊ लागलेला आहे, आनंद. तर आता माणसाला आनंद कधी होतो, चित्ताचा विषय सोडा. सरळ सरळ जर आपण पंचेंद्रियाचा विषय घेतला तर आपल्याला पटकन लक्षात येतं, डोळ्याला चांगलं कधी वाटते हो, जेव्हा आपण चांगलं पाहतो, है ना. डोळ्याला कधी चांगलं वाटते, जेव्हा आपण चांगलं पाहतो. एखादं मेलेलं ढोर, एखादं मेलेलं कुत्रं जर आपण पाहतो, रस्त्यावरती सडलेला प्राणी आपण पाहतो, बरं वाटते का, नाही वाटत. म्हणजे त्या प्राण्याच्या मांसाचा वास आपल्यापर्यंत येत नाही. सडलेला असेल एखादा प्राणी तर त्याचा वास आपल्यापर्यंत येत नाही, परंतु डोळ्यानं पाहिल्याबरोबर सुद्धा मनामध्ये प्रीती जागते का हो. वा, किती आतडे बाहेर पडले त्याचे, छान, असं वाटते का माणसाच्या मनाला, नाही वाटत. का बरं नाही वाटत, कारण हे जे आहे ते डोळ्याला आवडणार नाहीये. कानावरती शब्द ज्या पद्धतीने चांगले चांगले पडतात तर माणसाला बरं वाटते, आणि तेच जर योग्य पद्धतीचे शब्द नसले तर माणसाला बरं वाटत नाही. जिभेचं तसंच आहे. स्वादिष्ट पंचपक्वान्न असेल तर ठीक आहे, एखाद्या दिवशी जेवणात जास्तच मीठ झालं तर मग जीभ प्रतिकार करते, तिला ते सहन होत नाही जिभेला. आता हे सगळं ठीक आहे. साऱ्यात महत्वाचं काय आहे, मनाच्या संदर्भातला हा विषय आहे. मग डोळ्याला ज्या पद्धतीनं चांगलं वाटते, कानाला ज्या पद्धतीनं चांगलं वाटते, जिभेला ज्या पद्धतीनं चांगलं वाटते, नाकाला ज्या पद्धतीनं चांगलं वाटते, तशा स्वरूपामध्ये चित्ताला सुद्धा चांगलं वाटते. कधी कधी चित्ताला कधी चांगलं वाटते की जेव्हा चित्ताच्या अधीन माणूस होऊन जातो. पंचेंद्रियाचा राजा चित्त, मन, आणि जेव्हा या 5 इंद्रियांना तो नाचवतोय आणि हे 5 इंद्रिय त्याच्या तालावरती नाचू लागलेत, हे जेव्हा चित्ताला समजते तेव्हा चित्त आनंदित होऊन जाते. वारंवार मी सांगतोय तुम्हाला की हे ध्यानाचे विषय आहेत, आणि हे ध्यानाचे सगळे विषय कसे असतात हे ऐकून समजत नाहीत, तर याला जाणावं लागतं, है ना. ऐकून अजिबात समजत नाही, जाणावं लागतं. मग चित्ताची ही प्रीतीची अवस्था कशी प्राप्त होते, ज्या अर्थी साधनेला एखादा साधक बसलाय, विपස්සना, आनापान सती, ध्यान, काय म्हणायचं ते म्हणा, साधनेला एखादा साधक बसलाय, साधनेला एखादा साधक बसलाय, 10 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1 तासानंतर कुठेतरी शरीरावरती खाजू लागलंय, कुठेतरी शरीरावरती कुठल्या तरी भागाला खाजू लागलंय, आणि ते खाजवत असताना जर आपल्याकडे आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना, ते चित्ताला बरं वाटत नाही. चित्ताला बरं वाटते का ते, अजिबात नाही. चित्ताचं कामच आहे की तुम्हाला ध्यान चांगल्या पद्धतीनं न करू देणं. चित्ताचं कामच आहे की तुमच्या डोळ्यावरती, तुमच्या कानावरती, तुमच्या नाकावरती, तुमच्या जिभेवरती, तुमच्या ऑल बॉडीवरती, शरीरावरती अधिकार गाजवणं. ते सांगतं लय बाहेर चांगल्या पद्धतीने खुश होतं ते आत म्हणल्या चित्त, आतमध्ये ते खुश होते की अरे अरे मी राजा आहे ना, आणि माझ्या सगळे इशाऱ्यावर होऊ लागलंय. बऱ्याच वेळेस आपण विचार करतो, तुम्ही आम्ही, की ध्यानाला बसल्यानंतर ना आपण एखाद्या वेळेस डोळे उघडतो, ते डोळे आपोआप उघडू लागले का, नाही, चित्त ऑर्डर देऊ लागलं. डोळे आपोआप उघडत नाही, चित्त ऑर्डर देऊ लागलं. शरीराच्या संदर्भामध्ये, मनाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत या शरीराला आणि मनाला काय जाणवते हे जर आम्हाला समजत नसेल तर मग तासन तास आमचे वाहायला जातात. तो इथं संकल्प फार महत्वाचा आहे, हे वारंवार आपण शिकणारच आहोत, पण त्याही महत्वाचं आहे की हे 3 स्वरूपातली जेव्हा मनाची अवस्था तुमच्याकडे आलेली आहे
तुमच्याकडे सती आलेली आहे, धम्मविजय आलेला आहे, वीर्ययुक्त चित्ताची अवस्था झालेली आहे, आता प्रीती येऊ लागलेली आहे. आणि प्रीती ही जी आहे हे काय चित्ताचं जे सुख आहे हे सुख सुद्धा दोन प्रकारचं आहे. एक क्षणिक आहे आणि एक टिकणार आहे, त्याला शाश्वत म्हणतो आम्ही तुम्ही, है ना. आणि मग तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की प्रीती या शब्दाचाच अर्थ आनंद आहे. आनंद बघा आता किती सुंदर विषय आहे, एवढा सुंदर विषय आहे की प्रीती या चित्ताच्या अवस्थेलाच आनंद चित्ताची अवस्था म्हटलेला आहे. मग आनंद कधी होते या चित्ताला? आनंद कधी होते? तासन तास समजा आपण एखाद्या कामामध्ये मग्न आहोत, प्रत्येक काम एक वेळेस असं येते की ते करताना माणसाला बोर वाटते. बरेच उपासक उपासिका स्वतःला ते प्रश्न विचारतात, म्हणतात की काय रोजच भाकरी करायच्या होते ना, काय रोजच पाणी भरायचं, काय रोजच धुणं धुवायचं, काय रोजच चहा करायचा, काय रोजच कपडे धुवायचे, काय रोजच लेकरायला तयार करायचं. असं ही जी चित्ताची अवस्था आहे. आता असा जेव्हा तुमचं चित्त प्रश्न करत असेल ना तर तुमच्या चित्ताला आनंद अवस्था प्राप्त नाही झाली. प्रीती आहे का त्याच्यामध्ये? अजिबात नाही आहे. मग ही प्रीतीची अवस्था कशी प्राप्त होणार आहे? दोन प्रकारे समजून घेऊया. एक आहे लौकिक चित्ताच्या आनंदाची अवस्था आणि एक आहे लोकोत्तर चित्ताच्या आनंदाची अवस्था. शब्दाच्या जाळ्यामध्ये अडकू नका, मी स्पष्ट करून सांगतो बिलकुल तुमच्याच भाषेत, है ना. फक्त एवढं लक्षात ठेवा, लोकोत्तर आणि लौकिक मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. लौकिक म्हणजे जमीन आणि लोकोत्तर म्हणजे आकाश. लक्षात, म्हणजे लौकिक म्हणजे जमीन आणि लोकोत्तर म्हणजे आकाश, एवढा त्याच्यात फरक आहे की ही प्रीती सुखाची अवस्था आता कशी प्राप्त होईल? आनंद कसा होतो बरं? पारमार्थिक गोष्टीचा विचार केला, लौकिक गोष्टीचा विचार केला, इच्छांची पूर्तता झाली की आनंद होतो. इच्छा का एक स्वरूपातली आहे का? नाही 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 नाही, अनंत अनंत इच्छा आहेत. या वरवरच्या इच्छा सोडा हो, ह्या कर्तव्य पालनासाठी ज्या काही इच्छा उत्पन्न होतात त्या सोडून द्या. पण इथे 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास बसल्यानंतर जे काही मनाच्या इच्छा उत्पन्न होतात, बापा बापा बापा, त्याला धरता येत नाही, त्याला थांबवता येत नाही, त्याला आवरता येत नाही. मग आता या साऱ्या गडबडीमध्ये म्हणजे याचा अर्थ कसा आहे माहिती आहे का? जत्रेत जायचं आणि जत्रेत गेल्यानंतर आपलं मन शांत ठेवायचं, अशी ती अवस्था आहे. आता कोणत्याही जत्रेत तुम्ही गेल्यानंतर तुमचं मन शांत राहते का? गोंधळ ते. तर अशा या चित्ताच्या गोंधळलेल्या जत्रेसारख्या अवस्थेमध्ये 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 2 तास बसल्यानंतर अशी एक अवस्था प्राप्त होते ज्या अवस्थेला प्रीती सुखाची चित्ताची अवस्था म्हणतात. सगळ्यांना भेटे. आता याच्यामध्ये कसं आहे, जे राबेल त्याला जास्त भेटेल, म्हणजे कमी राबेल त्याला कमी भेटेल, पण ही चित्ताची अवस्था प्रत्येकाला प्राप्त होते. आणि मग तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की प्रीती या शब्दाचा अर्थ आहे आनंद. मग चित्ताला आनंद कोणत्या गोष्टीमुळे प्राप्त होतो? आता बसतोय ना, तर मग बसायचं म्हणून बसायचं का नाही? ये सब कुछ मिलना चाहिए. जे जे 4-5 दिवसापासून ऐकलोय ते सगळं पाठ करायचंय आणि मिळवायचं आहे. पण त्यासाठी मग संकल्प आहेत ना, संकल्प आहेत. आणि जसे आपण संकल्प मोठे मोठे करू तेव्हा कुठे आपल्याला या चित्ताच्या अवस्था प्राप्त होतील. आपण जर संकल्प केला की मला अर्हत बनायचं, तर या 7 अवस्थेपैकी एखादी अवस्था तरी प्राप्त होईल मरायच्या अगोदर. तर ते श्रोतापण नाही बरं, हे श्रोतापण नाही आहे. बौद्ध धम्माची पहिली पायरी या साऱ्या गोष्टीला म्हणतात. शील, समाधी आणि प्रज्ञामध्ये ह्या साऱ्या गोष्टी येतात. आपण शील शिकताना, समाधी शिकताना, आता ही समाधीचे अंग आहेत.
समाधीचे अंग आहेत. समाधीचे अंग कोणते आहेत? स्मृती हे समाधीचं अंग आहे, धम्मविचय हे समाधीचं अंग आहे, वीर्य हे समाधीचं अंग आहे, आणि आज जी चित्ताची आपण अवस्था पाहतोय ज्याला म्हटलेलं आहे प्रीती. पालीचा शब्द प्रीती, मराठीमध्ये प्रीती, उपशब्द आनंद. हा, आनंद सहज सोप्या पद्धतीनं, म्हणजे जेव्हा बसल्यानंतर ध्यानाला चित्ताला आनंद प्राप्त होतो ती चित्ताची अवस्था. धम्मसंगीतीमध्ये, म्हणजे ज्या काही बौद्ध धम्माचं संकलन करण्यासाठी धम्म परिषदा झाल्या, त्या धम्म परिषदेमध्ये या संपूर्ण अवस्थेंचं वर्णन करण्यात आलेलं होतं. ह्या ज्या काही अवस्था आपण पाहत आहोत तर ह्या धम्मसंगीतीमध्ये या साऱ्या चित्तांच्या अवस्थेचं वर्णन करण्यात आलं होतं. आणि तेव्हा त्यांनी तिथे असलेल्या अरहंत भिक्खूंनी सांगितलं होतं की आनंद माणसाला कधी होतो? संगायन असतं बघा, बौद्ध धम्माचं संगायन असतं. ज्या काही परिषदा झाल्या त्याला धम्मसंगीत्या म्हणतात. पूर्वीच्या भाषेमध्ये पालीमध्ये धम्मसंगीती, आणि संगीतीचा अर्थ होतो, संगीती म्हणजे कलेक्ट करणे, जमा करणे. तुमच्या आमच्या सर्वसाधारण भाषेमध्ये भरणे, गहू डब्यात भरणे. हा, आता गहू डब्यात भरणे लक्षात घ्या, समजेल या भाषेत सांगतो. संगीती म्हणजे काय? आणि संगीतीमध्ये या शब्दाचा अर्थ असा लावला होता की प्रीती युक्त चित्ताची अवस्था म्हणजे काय ते संगीतीमध्ये सांगितलं. आणि संगीतीमध्ये असं सांगितलं की जे काय कुशल आहे, म्हणजे उच्च दर्जाच्या कुशल चित्ताची अवस्था जी आहे. आता कुशल म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही. कुशल म्हणजे काय? चांगलं. माया माऊली डब्यात गहू भरत असताना ती गहू भरायच्या अगोदर 2-3 क्रिया करते. कोणती क्रिया आहे? बरोबर, गव्हासोबत कोणत्या क्रिया आहेत? आणखी आणखी चला आणखी सोपं करतो. कंटोरचे गहू आणले, काय करसाल डब्यात भरायच्या अगोदर? है ना? हा, कंटोरचे गहू आणल्याबरोबर पहिले सुपात येतात, पाखडल्याबरोबर ती जेव्हा घाणाशी येते ना, ती मायमाऊली अशा हातानं ती घाण बाहेर टाकते. तरी या गव्हात पुन्हा बारीक 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 घाण असते. छोटे छोटे जे स्फटिक आहेत ते खराब आहेत त्या गव्हामध्ये. आता कलरही ते मॅच होतंय. पण बघा तिच्याकडे ही कोणती अवस्था आहे? कुशल चित्ताची अवस्था आहे. किती सोपं आहे, किती अवघड वाटत होतं पहिले, आणि आता कसं वाटते? सोपं वाटते ना. ध्यान करणे म्हणजे गहू निवडणे, ते बी सुपर मार्केटचे नाही, राशनचे. हा, यस, राशनचे गहू निवडणे म्हणजे ध्यान करणे. म्हणजे जे जे लोक गहू निवडतात ते ध्यानच करतात. पण इथं ही आनंदाची अवस्था तुम्ही आम्ही समजून घेत असताना तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं. कोणत्या आधारावर सांगितलं? की जेव्हा ध्यान करणाऱ्या साधकाच्या चित्ताची अवस्था ही कुशल होते, कुशल चित्ताच्याच अवस्थेला प्रीती सुखाची अवस्था म्हटलेलं आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. आणखी स्मृती असेल तर प्रीती, धम्मविचय असेल तर प्रीती प्राप्त होईल, वीर्य असेल तर प्रीती प्राप्त होईल. म्हणजे जागरूकपणा आणि चित्ताला सावरण्यासाठी जे काही धर्म म्हणजे काय? अशा चित्ताला सावरण्याच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित जमलेल्या आहेत, त्या तयार केलेल्या आहेत, आणि त्याच्यावरती स्मृती चालू आहे. आणि मग हे सारं करता करता काय झालेलं आहे? प्रयत्न सुरू झालेले आहेत. मी डगमगणार नाही, मी उठणार नाही, मी पाय हलवणार नाही, मी डोळ्यांची उघडझाप करणार नाही, डुलकी हाणणार नाही. हे क्षणिक क्षणिक असलेले संकल्प, आणि या क्षणिक क्षणिक संकल्पाच्या माध्यमातून मिळणारी चित्ताला ही कुशलाची अवस्था, याच अवस्थेला तथागत सम्यक संबुद्धांनी म्हटलेलं आहे प्रीतीयुक्त चित्ताची अवस्था.
धम्मसंगीतीमध्ये याच चित्ताच्या अवस्थेला कुशल चित्ताची अवस्था म्हटलेलं आहे. आणि मग ही कुशल चित्ताची अवस्था प्राप्त करत असताना आम्हाला हे कुशल चित्त समजून घेत असताना प्रीतीचे प्रकार समजून घ्यावे लागतील. आनंदाचे प्रकार, ही मनाचे आनंद आहेत हा, वरवरचे आनंद नाही थे. नाही, 1 तारखेला पगार झाली की माणसाला आनंद होतो, तो आनंद वेगळा. मग या आनंदाचे प्रकार बुद्धाने सांगितले. बुद्ध म्हणतात एक कोणता आहे? खुद्दिक पिती. पालीचा शब्द आहे खुद्दिक पिती. याला म्हटलेलं आहे सामान्य सुखाची अनुभूती. ध्यानाला बसल्यानंतर जेव्हा ही खुद्दक पिती माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होते, त्याला म्हटलेलं आहे की सामान्य सुखाची अनुभूती. ती क्षणिक आहे, टिकणार आहे का? ते अजिबात नाही. म्हणजे जसं की आपण संकल्प करून बसलेले आहोत सुरुवातीला, आणि 5, 10, 15, 20 मिनिटांमध्ये जे काय चित्ताची अवस्था आहे, विचार अनेक करून आलेले आहोत घरून, चांगलं करू चांगलं करू चांगलं करू. मग चांगलं करू हे संकल्प तो काय शाश्वत स्वरूपातला नाही आहे, पण चांगलं करून म्हटल्यानंतर जे 30-35 मिनिटं पहिले कधी निघून जातात ते समजत नाही. आणि तेव्हा जे चित्ताला मिळते त्याला म्हटलेलं आहे खुद्दक पिती, क्षणिक सुखाची अनुभूती. दुसरा आहे खनिका पिती. खनिका पिती, पीती पालीचा शब्द आहे. पिती म्हणजे प्रीती है ना, क्षणिक प्रीती है ना. म्हणजे बघा आता 2 अवस्था पटकन समजतात आपल्याला. तुम्ही असा विचार करा की तुम्ही ध्यानाला बसले, आणि ध्यानाला बसल्यानंतर जी काही सामान्य सुखाची अनुभूती तुम्हाला प्राप्त होत आहे. आता हे कधीचा वेळ आहे? अर्ध्या तासाच्या अगोदरचा तो घटनाक्रम आहे, पुढे नाही. म्हणजे जे काही तुम्ही क्षणिक बसलेला आहात, बसल्याबरोबर जे काही तुम्ही घरून ठरवून आलात असं करू तसं करू हे करू ते करू, आणि मग ते जे तुम्ही बसलेले आहात ती क्षणिक सुखाची अवस्था. नंतर क्षणिक सुखाची प्रीती म्हणजे क्षणिक प्रीती, सामान्य सुखाची अवस्था, क्षणिक सुखाची अवस्था. आता साधना सुरू झालेली आहे, काही वेळ बसल्यानंतर जे काही मनाची अवस्था तयार झालेली आहे त्याच्यातून जो आनंद मिळतोय आहे का नाही. म्हणजे हे असं आहे की हे टिकणारं नाही आहे. कधी कुशल चित्त उत्पन्न झालंय, कधी वाईट चित्त उत्पन्न झालंय, पुन्हा वाईटाचं चांगलं झालंय, पुन्हा चांगल्याचं वाईट झालंय. पण अशी एक अवस्था आहे की चांगल्यापासून चांगलं होऊ लागलंय है ना. म्हणजे 1 पासून 2, 2 पासून पुन्हा 1, पुन्हा 1 पासून 2. तर ही काय आहे? ही क्षणिक सुखाची अनुभूती आहे. पण इथे 2 पासून 6, 6 पासून 12, 12 पासून 24 ही जी अवस्था आहे. आता हे गणती तुम्हाला समजली ना, वाढत चालली का कमी व्हायली? नाही, वाढत चालली. मग ही जी क्षणिक सुखाची अवस्था आहे तर ती तशी काळानुसार ती वाढत वाढत जाणारी आहे. पण साधनेमध्ये संकल्प मात्र 100% करावे लागणार आहे. संकल्पाशिवाय तुम्हाला कोणतीच प्रीती उत्पन्न होऊ शकत नाही. नंतर म्हटलेलं आहे बुद्धांनी ओधकांतिकी पिती, ज्याला मराठीमध्ये म्हणतात उत्सुकता. सर्वसाधारणपणे मराठीत समजून घ्या. सामान्य सुखाची अनुभूती ही एक पितीचा प्रकार आहे, प्रीतीचा प्रकार आहे. क्षणिक आनंद, उत्सुकता. आता हे लय मोठं काम करते याच्यामध्ये उत्सुकता. आणि ज्याला खरं हे आनंद समजलेला आहे ना, तर त्याच्या चित्तामध्ये ही उत्सुकता 100% उत्पन्न होते. ज्याला माहीतच नाही काही बिचारायला, तर त्याला काय समजणार आहे? आता इथं अडाणीपणा आणि ते शिकलेलापणा हे काही महत्वाचं नाही आहे. धम्मामध्ये अनुभव करणारा व्यक्ती फार श्रेष्ठ आहे. तो किती वर्षाचा आहे, तो कोणता आहे, तो काय घेणदेण नाही त्याच्यामध्ये. तो स्त्री आहे, पुरुष आहे, भंते आहे, भंते नाही, काही घेणदेण नाही. फक्त अनुभव किती महत्वाचा आहे. अनुभवाला गुरु मानणारे तथागत सम्यक संबुद्ध आहेत. अनुभवाला तथागत सम्यक संबुद्धांनी धम्म ही संज्ञा दिलेली आहे. मग ही धम्माची संज्ञा सुखाच्या प्राप्तीमध्ये तुम्हाला आम्हाला कशा पद्धतीनं सहाय्य ठरते, तर या प्रीती सुखाच्या अवस्थेलाच पुढे म्हटलेलं आहे उत्सुकता. 10 मिनिटं बसले, 15 मिनिटं बसले, अर्धा तास बसले, आणखी अर्ध्या तासानंतर काय होईल?
आणखी 1 तासानंतर काय होईल, कसा कसा आनंद प्राप्त करू, कसं कसं मनाला सावरू, कसे कसे चित्ताचे वेगवेगळे बदलणारे स्थित्यांतर येऊ लागलेत. स्थित्यांतर म्हणजे अवस्था है ना. 5 मिनिटामध्ये काय होतं मनात, 10 मिनिटानंतर काय होतं मनात, 15 मिनिटानंतर काय येईल मनात, अर्ध्या तासानंतर काय असेल मनात, हे सारं पाहणं सुरू आहे. आणि हे एवढं बारीक पद्धतीने पाहणं सुरू आहे ना, त्याला तर ध्यान म्हटलेलं आहे. बारीक म्हणजे हे चेक करत असताना इतरांना कोणाला काही सांगणं सुरू आहे का, काय विचारणं सुरू आहे का, नाही तुला भेटली का मैत्री, ती मला नाही भेटली व, असं आहे का. तसं नाही ना अजिबात. म्हणजे अवस्था ज्या पद्धतीनं टिकून ठेवलेली आहे ती अवस्था आता टिकून कशी झालेली आहे, पुढे पुढे चाललेली आहे. आणि दुसरी पीती सांगितली बुद्धानं, रोमांचक पीती. हे सगळे अनुभवाच्या गोष्टी आहेत. रोमांचक पीती. रोमांचक पीती म्हणजे काय, उदाहरणार्थ 1 वर्षापासून एखाद्या व्यक्तीला तुम्ही उसने पैसे दिले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, ते बिचाराही विसरला आणि तुम्ही विसरले. पण तो व्यक्ती विसरला नाही आणि त्याने 1 दिवस तुमच्या हातात आणून दिले, त्याला आठवण आल्यानंतर किती आनंद होईल माणसाला, आहे का नाही. आणि जी आता ते पैसे हातात आल्याबरोबर या माणसाच्या चित्ताला काय होईल, आनंद होईल. तो आनंद कसा आहे, रोमांचकारी आनंद आहे. एक भगिनी आहे बिचारी, त्या आईला लग्नानंतर 20-30 वर्षानंतर पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. विचारा त्या बिचारीला आनंद. डॉक्टर जेव्हा म्हणतात ताई तुम्हाला दिवस गेले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेला जो भाव बघा, त्याला काय म्हटलेलं आहे, रोमांचक प्रीती, है ना. मग इथं इथं तीच अवस्था आहे. इथं कोणती अवस्था आहे, इथं या रोमांचकारी आनंदामध्ये किंवा प्रीतीमध्ये येणारी चित्ताची अवस्था कशी आहे की ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुम्ही किती तास घालवलेत हे तुमच्या काहीच लक्षात राहत. तुम्ही घड्याळीचे काटे मोजत नाही, तुम्ही वेळेकडे पाहत नाही. मग ही जी चित्ताची अवस्था आहे, या चित्ताच्या अवस्थेला म्हटलेल्या रोमांचकारी चित्ताची अवस्था. आणि शेवटची आहे उत्साही पीती, म्हणजे जे तुम्हाला वारंवार प्रयत्न करण्यासाठी मदत करणारा जो आनंद आहे. आनंद एक असा आनंद आहे की जो आला निघून गेला, पण हा आनंद शाश्वत स्वरूपामध्ये टिकणार आहे आणि हा आनंद तुम्हाला पुन्हा उत्साह करायला लावतोय. संकल्प करा बसा, संकल्प करा बसा, वारंवार विहारात बसा, घरी जाऊन बसा, जिथं वेळ मिळेल तिथं बसा आणि साधना करा. अशी जी मनाची अवस्था आहे त्याच मनाच्या अवस्थेला म्हटलेलं आहे प्रीतियुक्त चित्ताच्या मनाची अवस्था. सप्तबोध्यांगामध्ये हे 4थ्या क्रमांकाचं बोध्यांग आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या साधकाच्या चित्तामध्ये हे प्रीती नावाचं बोध्यांग येतं ना, तर तेव्हा त्या साधकामध्ये राग, द्वेष, मोह, मत्सर अजिबात राहत नाही. लक्षात. जेव्हा ही चित्ताची अवस्था माणसामध्ये निर्माण होते ना, तेव्हा काय आहे, राग, द्वेष, मोह आणि मत्सर राहत नाही. आता हे 4 काय सांगितले बुद्धानं, मनाचे शत्रू आहेत ना. हे 4 मनाचे शत्रू आहेत. तर या 4 मनाच्या शत्रूला नष्ट करण्याचं सामर्थ्य या प्रीती नावाच्या बोध्यांगामध्ये आहे. आणि म्हणून हे प्रीती बोध्यांग आम्ही बारकाईनं समजून घेतलं पाहिजे. या प्रीती बोध्यांगाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की आता चित्तामध्ये हिंसा नाही आहे. म्हणजे आता डावाडोल नाही आहे चित्ताची अवस्था. या साऱ्या भावना केलेल्या आहेत आणि या साऱ्या भावना केल्यामुळे 4 प्रकारचे बोध्यांग समजलेले आहेत. आणि 4 प्रकारच्या बोध्यांगाची भावना करत असताना चित्ताची जी प्रीती सुखाच्या अवस्थेमध्ये निर्माण झालेली अवस्था आहे, तर तिच्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, मत्सर नाही, आणि साऱ्यात महत्वाचं म्हणजे हिंसा नाही.
हिंसा म्हणजे काय? वाणीनं दुखवणे, शरीरानं दुखवणे, हिंसा. वाणीनं दुखवणे, शरीरानं दुखवणे हिंसा आहे. तर ती भावना चित्तामध्ये राहत नाही. आता ज्या माणसाच्या मनामध्ये हिंसा नाही आहे, ज्या माणसाच्या मनामध्ये हिंसा नाही आहे, त्या व्यक्तीला किती चांगलं ध्यान प्राप्त होईल बरं. बरं, आणखी सोपं, साधना करत असताना जर पंचशिलाचं पालन नसेल तर साधना करता येते का? नाही करता येत. घरी नवरा बायकोची भांडणं झाली, नवरा बायकोला विहारात बोलून आणायचं, म्हणा बसा बरं ध्यान साधनेला, नाही बसतील ना. म्हणजे त्याला आठवलं बायको काय म्हणली, याला आठवलं नवरा काय म्हणला. म्हणजे डोळे तर बंद आहे, तो सगळं बंद आहे, पण मनात सुरू आहे ना सगळ्यांच्या चित्ताची अवस्था आहे का नाही. म्हणजे एकमेकाला बोलत असताना जेव्हा माणसाच्या चित्तामध्ये क्रोध उत्पन्न होते तेव्हाच तर माणूस एकमेकांना बोलतो ना. चित्ताची अवस्था जर एकाग्र ठेवायची असेल ना तर मग काय करावं लागेल? साऱ्यात महत्वाचं बुद्धानं सांगितलं, पंचशिलाचं पालन करा ध्यान करायचं असेल तर. हिंसा करणारा माणूस साधनेला बसू शकतो का? नाही बसू शकतो. खोटं बोलणारा माणूस साधनेला बसू शकतो का? नाही बसू शकत. व्यभिचार करणारा माणूस साधनेला बसू शकतो का? नाही बसू शकत. नाही बसू शकत ना. सगळ्यात महत्वाचं, दारू पिलेल्या माणसाला ध्यान करायला हवं. करल का ध्यान? हे सगळ्याला घेऊन जाईल बाहेर. पिलेला माणूस करल का ध्यान? नाही. म्हणजे बुद्धानं काय सांगितलं की या 5 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही काय करायला पाहिजे? प्राण्यावरती मैत्री करा. दुसरं काय? चोरी करू नका. तिसरं काय? व्यभिचार करू नका. चौथं काय? खोटं बोलू नका. आणि 5वं आहे सतर्क रहा, स्मृतीमध्ये राहा. सुरा मेरय मध्य प्रमाद ठाणा म्हणजे काय? फक्त दारूच येत नाही त्याच्या. व्यसनाईपेक्षा, आता हा जो शब्द आहे तो फार वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासारखा आहे. म्हणजे इथं काय बुद्धानं म्हटलेलं आहे? यस, म्हणजे अशा कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत की ज्या गोष्टी तुमच्या मनाला विचलित करतील. म्हणजे अशा कोणत्याच गोष्टी नाही करायच्या की ज्या तुमच्या चित्ताची स्मृती भंग करतील. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा, म्हणजे अशा कोणत्याच गोष्टी नाहीत. मग त्याच्यात शब्द आले, त्याच्यात कृती आली, त्याच्यात खायच्या वस्तू आल्या, त्याच्यात पियाच्या वस्तू आल्या, त्याच्यात वापरायच्या वस्तू आल्या. 7-8 महिला साधना करतायत आणि 7-8 महिला साधना करत असताना एक महिला मस्त अत्तर फत्तर लावून आली, ध्यानच होणार नाही ना. तर त्याला सुद्धा सुरामेरय मध्य म्हणतात. बघा आता आमच्या डोक्यात काय, सुरामेरय म्हणजे फक्त दारू न पिणे, या साऱ्याच गोष्टी त्याच्यात आल्या. आणि म्हणून मायमाऊल्यांनो, आम्ही सुद्धा आमच्या चित्ताला पवित्र, विशुद्ध आणि कुशल बनवण्यासाठी या पिती बोधांगाचा अभ्यास करण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, यामध्येच आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. आपल्या सर्वांच्या हितासाठी आणि सुखासाठी ही महान अशी सप्तबोधांगाची मालिका आपण समजून घ्यावी आणि आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. या सत्यवचनाने आपल्या सगळ्यांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. एतेन सच्च भज्जेन सोतु ते हुंतु सर्वदा. एतेन सच्च भज्जेन सब दुःखा भया रोगा सुखा उपद्रवा विनश्यन्तु. एतेन सच्च भज्जेन होतु ते जय मंगलंती.